बिलांवर चर्चा होते, पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये. अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणा करायची. मला याची कल्पना आहे की संजय दिनांनी आत्ता जे काही केलं त्याला हिम्मत वगैरे अजिबात म्हणत नाही. त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आतनं कमालीचे घाबरलेले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो. संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे. हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे. पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी. मला वाटते अधिवेशन चालू आहे. आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे. संजय दिना पाटलांचं हे जे काही पत्रकारांबद्दल बोलणं आहे तर ते तर झालंच, पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत खास करून हिंसक जे वक्तव्य आहेत त्यांची की आम्ही 5 जणांना आधी मारलंय वगैरे, तर कसं बघता तुम्ही? नाही, याचा अर्थ गृह खात्याचा कसलाच वचकच नाहीये. देवेंद्रजींकडून गृह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतक्या वेळा ती अंडरलाईन होते ना की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारले. ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं, म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ऍक्सिडेंटमध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार. आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शिंदेकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता त्याचा विवेक हरवून बसतो. परंतु त्याचा भुर्दंड जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तर द्यावी हा आमचा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती. कदाचित ते बुरखा पांघरून होते का आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे हाही आता प्रश्न आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता, व्यापारी संपन्न विभागासाठी निधी दिला होता, मात्र तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याला जयकुमार गोरे असतील आणि उदय सामंत यांनी प्रश्न तो झटकला असा आरोप अनिल परबांनी केला. काय आहे एक अजस्त्र बहुमत. शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही, शेतकऱ्यांबद्दल नाही, यांना कोणाबद्दलच गांभीर्य नाही. आणि आमचं कोण काय करू शकणार आहे अशी एक भूमिका या सगळ्या लोकांची आहे. कारण एक अजस्त्र बहुमत हाताशी आल्यावर आम्हाला कोणाशीच कसलीच घेणं देणं नाही, आम्ही कोणालाच उत्तरदायी नाही, हा एक उन्मत्तपणा यांच्या ठायी येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा जर डिलिमिटेशन बिल झालं तर शिंदेंनी ज्या अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळे लोक फोडाफोडी केली आहे त्या शिंदेंना आणि त्यांच्या संजय दिनासारख्या लोकांना सुद्धा पुन्हा भाजप हिंग लावून विचारणार नाही. आणि संजय दिनांसारखे लोक आज वायप्लस सुरक्षेच्या जीवावर किती उड्या मारत असले तरी नंतरच्या काळात त्यांचं पोतेरं झाल्या वाचून राहतात. सत्तेत गेल्यामुळे खरं तर हा सगळा माज म्हणायला लागेल किंवा त्यांना ह्याचं सगळं ते आले का असं वाटतं. बघा, पत्रकारांकडून हा माज हा शब्द येणं ही एक मोठी गोष्ट आहे. ही हे फार विशेष आहे की काय प्रतिमा झालेली आहे या लोकप्रतिनिधींची की पत्रकारांना सुद्धा वाटतं की या लोकांना माज आलेला आहे. हा माज सत्तेचा आहे, हा माज पैशाचा आहे, हा माज एका अर्थाने देशातली केंद्रीय गृहमंत्र्यांची ताकद त्यांच्या सरपरस्तीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही. हा एक काय म्हणतात त्याला की आम्हाला आता कुणाचाही कसलंही बंधन राहिलेलं नाही अशा पद्धतीने ही मोकाट सुटलेली माणसं आहे. उद्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतो.
ज्या ज्या भागामध्ये आमदार खासदार होते विशेष करून त्या ठिकाणी दौरा घेतात. हो, उद्यापासूनचा हा दौरा आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत. विशेषतः आता सपोज मी सोलापूरमध्ये काम करते, तर माझ्या सोलापूर